शिवसेनेमध्ये आज काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी पक्षप्रवेश केलेला आहे आणि त्या पक्षप्रवेशानंतर आपल्यासोबत बोलण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. मिलिंद देवरा यांनी आज शिवसेनेत पक्षप्रवेश केलेला आहे. याची सूत्र तुम्हीच हलवली असं कळतंय. काय सांगाल, कधीपासून हे सुरू होतं, काय सांगाल? मी एक साधा कार्यकर्ता आहे. पार्टीसाठी जे लागेल ते काम आम्ही त्या ठिकाणी करत असतो. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या कामावरती प्रभावित होऊन जे आहे ते त्या ठिकाणी मिलिंदजींनी या ठिकाणी पक्षप्रवेश केला, तसं त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये जे आहे ते ऑलरेडी त्यांनी सांगितलेलं आहे. मिलिंदजी एक चांगला चेहरा आहे, मोठा चेहरा आहे. गेल्या अनेक वर्ष त्यांची राजकीय पार्श्वभूमी आहे. 2 वेळा खासदार राहिलेले आहेत, केंद्रात मंत्री राहिलेले आहेत. तर त्यांच्या येण्याने जे आहे हे पार्टीला जे आहे पक्षाला खूप मोठा फायदा या ठिकाणी होईल आणि नक्की त्यांच्याबरोबर जे आहे हे मुंबईमध्ये काम करत असताना एक मोठा बदल जो आहे आज मुंबईमध्ये डेव्हलपमेंट वर्क चालू आहे. त्यांचं एक नेतृत्व जे आहे या आमच्या पक्षामध्ये आलेला आहे. तर नक्की त्याचा फायदा जो आहे मोठ्या प्रमाणामध्ये पक्षाला होईल. त्यांच्याबरोबर त्यांचं जे विजन मुंबईसाठी आहे ते एक्झिक्यूट देखील पक्षाकडून केलं जाईल, सरकारकडून केलं जाईल आणि एक चांगलं काम जे आहे हे या ठिकाणी उभं राहील. सर, काँग्रेसमध्ये असताना ते दक्षिण मुंबईतून लोकसभा लढवण्यासाठी ते इच्छुक होते. त्यांनी नाराजी देखील व्यक्त केलेली होती, कारण दक्षिण मुंबईत जेव्हा आदित्य ठाकरेंची सभा झाली त्याच्यानंतरच त्यांची नाराजी खऱ्या अर्थाने बाहेर आली होती. आता तुमच्या पक्षामध्ये त्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे. तर दक्षिण मुंबईतून उमेदवार म्हणून शिवसेनेचे मिलिंद देवरा हे उतरणार की भाजपकडे हा मतदारसंघ जाणार? त्यांना काय आश्वासन देण्यात आलेलं आहे का या संदर्भात? मला वाटतं कुठल्या सीटवरती कोण लढणार हे पूर्ण अधिकार जे आहे शिंदे साहेबांना आहे आणि महायुतीची अजून बैठक झालेली नाही की कुठल्या सीटवरती कोण लढणार, किती लढणार. त्याच्यावरती जेव्हा होईल बैठका तेव्हा त्यावेळेस जे आहे ते आपल्याला जे काय पिक्चर आहे या सगळ्या गोष्टी कळतील आणि मला वाटतं आता आमच्याकडे ते आलेले आहेत, त्यांना पूर्णपणे न्याय देण्याचं काम देखील शिंदेसाहेब त्या ठिकाणी करतील. मिलिंद देवरा यांच्या पक्षप्रवेशाची चर्चा आज देशभरामध्ये होते, मात्र महाराष्ट्रामध्ये एक चर्चा होते. त्यांच्यासोबत जी माजी नगरसेवक आलेले आहेत असं म्हणतात की आता शिवसेनेला याचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल, कारण मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आता तोंडावर आहे आणि अशात या नगरसेवकांचा तुम्हाला मोठ्या प्रमाणात फायदा होईल. काय सांगाल, आता शिवसेनेचा झेंडा महापालिकेवर फडकवण्यासाठी तुमची आतापासूनच तयारी सुरू झालेली आहे? नक्कीच. आता तुम्ही बघितलं असेल आतापर्यंत तर अनेक नगरसेवक जे आहेत हे शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. या मुंबई महानगरपालिकेतील 50 पेक्षा नगरसेवकांनी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. तर याच्यावरून आपल्याला कळत असेल की कशा प्रकारे जे आहे हे शिंदेसाहेबांचं काम जे आहे तळागाळापर्यंत पोहोचलेलं आहे. नगरसेवक हा तळागाळाशी निगडीत असतो, डिरेक्टली जो आहे तो ग्रासरूटला कनेक्ट असतो आणि आज त्याला कळतंय, आज त्याला वाटतंय की आम्हाला न्याय जे आहे हे शिंदेसाहेब देऊ शकतात. आमच्या प्रभागामध्ये चांगला विकास जो आहे तो शिंदेसाहेब करू शकतात. म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नगरसेवक त्या ठिकाणी प्रवेश करतायत आणि आज ते पाहून जे आहे आज मिलिंदजींबरोबर अनेक अजून नगरसेवक जे आहेत ते काँग्रेसचे त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. ही एक मोठी उपलब्धी जी आहे ही शिंदेसाहेबांची आहे, पक्षाची आहे. तर येणाऱ्या काळामध्ये यांना सगळ्यांना घेऊन जे आहे मुंबईवरती जो आहे हा भगवा जो आहे तो नक्कीच या ठिकाणी फडकवला जाईल, कारण की या मुंबईला गेल्या अनेक वर्षापासून जे राज्य करतात या ठिकाणी चांगले रस्ते देऊ शकले नाही, दिवाबत्ती देऊ शकले नाही, पाणी देऊ शकले नाही, साधं सिवेज ट्रीटमेंट प्लांट जे आहे तेही देऊ शकले नव्हते. अशा परिस्थितीमध्ये आणि कोविडमध्ये जो महाघोटाळा या ठिकाणी करून ठेवला आहे, या सगळ्यांना जे आहे मुंबई महानगरपालिका जी आपली स्वतःची जायदाद अशी वाटत होती, अशा सगळ्या लोकांना जे आहे हे दूर या मुंबई महापालिकेतून करायचं आहे आणि एक चांगली सत्ता जी आहे आणि लोकांसाठी जे झटणारं जे लोक आहेत त्यांना निवडून जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी द्यायचं आहे. सर, तुमच्या काल मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे हे आले होते आणि अप्रत्यक्षपणे तुमच्यावरती आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती त्यांनी टीका केलेली आहे. लोकसभा निवडणूक बघता आता ते मैदानामध्ये उतरलेले आहेत, कसं बघता त्यांच्या या दौऱ्याकडे आणि थेट आता तुमच्या मतदारसंघामध्ये जाऊन तुमच्यावरती टीका करताना ते सध्या बघायला मिळतं? अरे काय परिस्थिती आली आहे, 7-7, 8-8 तास दौरा जो आहे त्या ठिकाणी गल्लोगल्ली त्यांना जावं लागतंय त्या ठिकाणी आणि गल्लोगल्ली गेल्यानंतर देखील जो लोकांचा प्रतिसाद मिळायला पाहिजे होता तो लोकांचा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळत नव्हता. तुम्ही जाताना उबाटा, काँग्रेस, राहिलेली NCP असेल, वंचित असेल, सगळ्यांना घेऊन तुम्ही एकत्र केलं त्या ठिकाणी, तरी तुम्ही 500 लोक जमा करता नाही आले.
अरे अगोदरचे तुम्हाला दिवस आठवत असतील जेव्हा तुम्ही दौरा करण्यासाठी लोकसभेमध्ये येत असाल, कशा प्रकारे तुमचं स्वागत, लोक त्या ठिकाणी लोकांचा प्रतिसाद जो आहे, तर कालचं चित्र पाहून जे आहे ते आत्मपरीक्षण त्यांनी केलं पाहिजे की कशा प्रकारे लोक जे आहेत ते आपल्याला खाली जे आहेत हे त्या ठिकाणी परसिव्ह करतायत, खाली कशा प्रकारे रिस्पॉन्स जो आहे तो आपल्याला त्या ठिकाणी आहे. तर मला वाटतं जेवढ्या लवकर त्यांचे डोळे उघडतील तेवढ्या लवकर जे आहे ते त्यांना त्याचा फायदा होईल. तर शेवटचा प्रश्न, एक शेवटचा महत्त्वाचा प्रश्न, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जो निकाल दिलेला आहे आणि त्या निकालाचे शिरफाड करण्यासाठी ठाकरे गटाची पत्रकार परिषद पार पडणार आहे 16 तारखेला वरळीमध्ये. कसं पाहता त्यांनी आता निकाल कशा पद्धतीने लोकांना समजून सांगण्यासाठी त्यांची ही पत्रकार परिषद आहे? तर वाट बघतो आम्ही पण त्याचीच की कशा प्रकारे चिरफाड करतायत ते. त्यांना बघा आज फ्रस्ट्रेशन आलेलं आहे. जे निर्णय विरोधात जात आहेत सारखे, इलेक्शन कमिशनचे असतील, सुप्रीम कोर्टचे असतील किंवा आता अध्यक्ष महोदयांचे असतील, तर त्याच्यावरून फ्रस्ट्रेट होऊन जे आहे हे खालच्या पातळीवरती टीका करणं, सकाळपासून उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत शिव्या देत राहणं, मला वाटतं त्याच्यापेक्षा दुसरं काम त्यांना आता राहिलेलं नाही. तर आता 16 तारखेला कुठली चिरफाड करतायत, याच्या अगोदर पण मोठ्या मोठ्या पत्रकार परिषदा झाल्या, त्याच्यामधून काय उत्पन्न झालंय आपल्याला माहिती आहे. तर 16 तारखेला पण बघूया काय होतं. सर धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर हे होते आपल्यासोबत श्रीकांत शिंदे. आज एक मोठा पक्षप्रवेश झालेला आहे. मिलिंद देवरा यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश केलेला आहे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयानंतर झालेला हा सगळ्यात मोठा पक्षप्रवेश आहे. काँग्रेससाठी मुंबईमध्ये हा सगळ्यात मोठा धक्का मानला जातोय. कशा पद्धतीने काँग्रेस आता हे सगळं भरून काढणार आणि या पक्षप्रवेशाकडे आता काँग्रेस नक्की कशा पद्धतीने बघणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. सीमा आढे, लोकमत डिजिटल, मुंबई.